TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। बीड जिल्ह्यातील पाचंद्री येथील श्री एकनाथ कोल्हे विद्यामंदिर विद्यालयात 15 ऑगस्ट 2026 रोजी 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर मुरुमकर संजय यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत प्रभात फेरी विद्यालयात आणली। त्यानंतर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत सादर करण्यात आले। विद्यालयाचे मार्गदर्शक डॉक्टर मुरुमकर संजय सर यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। गावचे सरपंच गणेशराव मुंढे यांनी मानवंदना स्वीकारल्यानंतर ध्वजपूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थी मनोगते तसेच देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी गावच्या पोलीस पाटील प्रियंका मुंढे व नामदेव मुंढे यांच्या वतीने दोन्ही विद्यालयांतील सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमान गुळवे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच गणेशराव मुंढे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबेकर एम.पे. यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी SBN, जाधव S.B. लोटे S.B. गायकवाड B.D. सांगळे G.R. तसेच शिक्षकेतर कर्मचारी शिंदे काका, बामणे काका, समाधान काका आदींचे मोलाचे सहकार्य लाभले। स्वातंत्र्य जवळच आहे। भीक मागून कधी कुणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येत नाही। भीक मागून कधी कुणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येत नाही। ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, त्याची किंमत फक्त रक्त ही आहे।